तो देशमुख हत्ये प्रकरणात काळ्या जीपमध्ये 19 महत्वाचे पुरावे सापडले। सीआयडीच्या तपासात आरोपी सुदर्शन घुलेची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ अतिशय महत्वाची ठरली। याच स्कॉर्पिओमध्ये आरोपींनी वापरलेले 3 मोबाईल सापडले। याच मोबाईलमध्ये हे व्हिडिओ आढळून आले। सुदर्शन घुलेचे मारहाण करतानाचे काळ्या रंगाचं जॅकेट या जीपमध्ये सापडलं। 6 आरसी बुक, सुदर्शन घुलेचं एटीएम कार्ड, पॅन कार्ड, 41 लांबीचा पाईप, लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर आहे, हे सगळं सापडलेलं आहे। हत्या, रक्ताचा डाग असलेला सीट कव्हर, तुकडा, हे सगळं याच गाडी सापडलं। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात पोलिसांच्या आरोपपत्रातून समोर आलेला फोटो नंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली। दरम्यान बीडमध्ये आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली। या बीड जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। बीड शहरात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पद्धतीने दुकानं बंद ठेवून सहभाग नोंदवला, तर सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरून बंदसाठी आवाहन केलं। यावेळी बीडमध्ये बाईक रॅली काढत निषेध नोंदवण्यात आला। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। त्याचबरोबर धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। संतोष देशमुख हत्येकांडातील फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले। जालन्यात सकल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर सोलापुरातल्या बार्शी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतिमेला जोडे मारत तीव्र निदर्शनं करण्यात आली। उद्धव ठाकरेंच्या पक्षानं विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असून याबाबतचा प्रस्ताव ठाकरेंच्या पक्षाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देण्यात आला। ठाकरेंच्या पक्षाकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला। हा प्रस्ताव देण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाच्या शिष्टमंडळानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली। या शिष्टमंडळात आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, अंबादास दानवेंसह ठाकरेंच्या पक्षाच्या इतर आमदारांचा समावेश आहे। विधानसभा अध्यक्ष या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेणार आहे। दरम्यान आज विधान भवनाच्या उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित होते, मात्र राहुल नार्वेकर यांची भेट घेणं उद्धव ठाकरेंनी टाळल्याची चर्चा आहे। आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी माननीय भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की लोकशाही मूल्यांचं पालन करून लवकरात लवकर याचा निर्णय होईल आणि येत्या बजेटपूर्वी, कारण बजेटमध्ये विरोधी पक्षनेते पद किंवा विरोधी पक्षनेता असायला पाहिजे जो जनतेच्या वतीने काही बोलू शकेल। समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींना उपरती झाली आहे। औरंगजेबाबाबत केलेलं वक्तव्य अबू आझमींनी मागे घेतलंय। आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावाही अबू आझमींनी केलाय। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषाबद्दल अपमानास्पद टिप्पणी आपण केली नाही, मात्र आपल्या वक्तव्यानं कोणी दुखावलं असेल तर आपण आपले शब्द, विधान मागे घेतो, असं आझमी म्हणाले। या प्रकरणाचा राजकीय मुद्दा बनवला जातोय आणि त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बंद करणं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचं नुकसान आहे असं मला वाटतं, असंही अबू आझमी म्हणाले। हिस्टोरियन की लिखी हुई किताब इनके स्टेटमेंट के ऊपर मैंने जो औरंगजेब की तारीफ किया, मैंने कभी अपने किसी महापुरुष चाहे संभाजी महाराज हो, छत्रपति शिवाजी महाराज हो, उनके बारे में कोई एक लफ्ज़ गलत नहीं बोला है। लेकिन अगर इन चीज़ों से किसी को वो लगता है कि इसको तोड़ मरोड़ के पेश करके किसी को लगता है कि मैंने गलत बोला है, तो भाई मैं अपने पूरे स्टेटमेंट को वापस लेता हूँ। आता एक महत्वाची